ये बेटा, वाह श्री स्कूल जाना तू, आ दीदी। स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळी सकाळी अप्प्याचा नाश्ता केला छान, त्यामध्ये टोमॅटो, एक कांदा आणि 4 हिरव्या मिरच्या टाकून बॅटरमध्ये, बॅटर हे इडली किंवा डोस्याचं जे आपलं बॅटर असते आपण रेग्युलर बनवतो तेच बॅटर होतं। त्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड करून त्याचे छान असेपैकी कुरकुरीत असे अप्पे बनवले, कारण आम्हाला जायचं होतं आज बाहेर। तर एक साईडला अप्पे बनवत आहे मी, भांडे लावून झालेत माझे आणि इकडे भांडे घासायचे बाकी आहेत। तर आता अप्पे बनवणार आणि साईड बाय साईड हे शिजत राहतील, तर भांडे पण घासून घेणार एक साईडला। मी अशाच प्रकारचे अप्पे बनवते, एकदा जास्त बॅटर बनवून घेते, त्यामध्ये इडली सुद्धा होऊन जाते, डोसाही होऊन जाते आणि अप्पे उत्तप्पम एकाच बॅटरमध्ये बनवते। नाहीतर अप्प्यामध्ये भरपूर म्हणजे ऐकलं आहे मी की डाळ वगैरे टाकावं लागतात तर छान लागतात, पण मला अशाच टाईपचे अप्पे आवडतात। तुम्ही कशा प्रकारचे अप्पे बनवता ते नक्की सांगाल। छानपैकी नाश्ता करून झाल्यावर काय केलं मी, भांडे वगैरे घासतं सगळं आवरसावर केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो। प्रिंटर होतं ऑफिसचं प्रिंटर रिपेअर करायला दिलं आणि फ्रेंडकडे गेलो। तर बघा त्यांच्याकडे जायसाठी किती घनदाट जंगल असा लागतो आणि आम्ही कुठे गेलो हे तुम्हाला कळेलच किंवा थंबनेल पाहून तर समजलेच असाल की कुठे जातो आम्ही। तर अशा प्रकारे घनदाट जंगल होता। कसं आहे की पालवी फुटली आता झाडांना आणि इकडे पाऊस आल्यामुळे म्हणजे एटापल्ली साईडला पाऊस आल्यामुळे नवीन पालवी फुटली, तर खूप छान असं निसर्ग होता। आकाश बघा किती छान असं निळसर दिसत आहे, त्यात पांढरे पांढरे ढग आणि ज्या रोडने जात आहे तो रोड पण खूप छान होता बऱ्यापैकी, तर खूप छान असं दृश्य दिसत होतं। घरी रिलेटिव्ह आले होते तर म्हटलं त्यांचंही पाहणं होते। कसं आहे कोणी आपल्या घरी आले तर जोपर्यंत त्यांना आपण कुठे फिरवत नाही तोपर्यंत खुश होतच नाही सहसा कुठली गोष्ट, आणि कसं एवढ्या लांबवरून आले आहे तर काही ना काही दाखवल्याशिवाय आपल्यालाही बरं वाटत नाही, म्हणून आम्ही म्हटलं चला आपण यांना कुठेतरी आज घेऊन जाऊया। त्याचबरोबर यांचं ऑफिसचं काम होतं ते सुद्धा झालं, प्लॅन झाला आमचा आणि आम्ही निघालो। तर इथे आता भामरागडचं जे पूल आहे ते बनणं चालू झालं। नदी सध्या शांत आहे पण पावसाळ्यात भरपूर अशी भरून राहते आणि पावसाळ्यामध्ये जर भरपूर पाऊस आला आणि पुलाच्या वरून पाणी वाहत राहिलं तर इथलं सगळं कनेक्शनच बंद होतं। लाईटचा प्रॉब्लेम येतो भरपूर आणि मार्केटसाठी पण भरपूर प्रॉब्लेम होते, कारण ये जा करायसाठी फक्त हाच एक रस्ता आहे, म्हणजे जो लहान पूल आहे तो। आणि म्हणजे पावसाळ्यामध्ये सहसा इथे प्रॉब्लेम येते, अदरवाईज नाही। ट्रॅफिक जाम भरपूर होते कारण पूलशिवाय दुसरं कोणतं ऑप्शन नाही म्हणून। भामरागड येण्या अगोदरच 3 किलोमीटर अंतरावर आहे हेमलकसा, जिथे डॉक्टर प्रकाश आमटे यांचं हॉस्पिटल आहे। आतमध्ये जाण्या अगोदर एंट्री करावं लागते, किती व्यक्ती आतमध्ये जात आहे वगैरे म्हणून, आणि टाईमसुद्धा लिहितात। तर इथे आम्ही आतमध्ये प्राणी संग्रहालय पाहायला गेलो। हे आहे लोक बिरादरी प्रकल्प येथील शाळा, आणि इथे बघा पेंटिंग किती छान असे करून केलेला आहे। प्राण्यांचे फोटो इथं काढायला अलाउड नाही आहे म्हणून कॅमेरा अलाउड नव्हता। आणि हा झाड बघा काहीतरी युनिक असा आहे, मला जास्त शूट करता नाही आलं, पण त्याला
सगळ्या बाजूंनी प्राण्यांची पेंटिंग त्यावर केलेली आहे. त्यांचं जे माउथ पार्ट किंवा फेस जो आहे तो दिसत आहे. कुठे जिराफ, कुठे भालू, कुठे हत्ती, झेब्रा सुद्धा आहे. खूप छान असं पेंटिंग केलं आहे इथे. आतमध्ये जिथे प्राणी संग्रहालय आहे तिथे छान पैकी फळांची झाडे आहेत. आंबा, संत्रा, बोर आणि भरपूर काही. प्राणी संग्रहालयामध्ये मगर, अस्वल, जी भालू आपण म्हणतो त्याला, अजगर, मोर, बिबट्या, एक कोणत्या तरी प्रकारची मांजर होती, बंदर आणि आणखी काही प्रकारचे ॲनिमल्स होते. पाळाचा आंबा कोणा दिसते फिनिश. श्रेष चले. हेमल कसा फिरून झाल्यानंतर त्यानंतर आम्ही इथे आलो. जागेचं नाव नाही माहिती, पण जवळच एक वियानी ख्रिश्चन स्कूल आहे. तर तिथे बघा नदी पाहायसाठी आलो आम्ही इथे. आणि इथे जे समोरचं बेट आहे तिथे 2 गाव वसले आणि त्या बेटच्या नंतर छत्तीसगड बॉर्डर चालू होते. म्हणजे ही महाराष्ट्राचे एंड म्हटलं जाईल तरी चालेल. इथे 3 नद्यांचा संगम आहे, पामुल गोतम, परलकोटा आणि इंद्रावती. तर संगम पाहायला जाऊच आपण आता थोड्या समोर. आधी आम्ही इथे आलो आणि इथे बघितल्यानंतर मग समोरच्या साईडला संगम आहे जिथे डॉक्टर बाबा आमटे, नाना पाटेकरची जी मराठी पिक्चर आहे ती शूट झालेली होती. हीच नदी आहे ती जिथे या पिक्चरची शूटिंग झालेली होती. आणि इथे डॉक्टर बाबा आमटेच्या पिक्चरची शूटिंग झाली होती. चला आपण नदीमध्ये जायचं ना. ते दगड आहे जिथे जादूटोण्याचे शूट केलं होतं. आणि हे आहे संगम. तर उजव्या साईडला इथे झूम करून केलं नाही आहे ॲक्च्युली, पण ज्या पूलवरून आम्ही आलो होतो तर तो पूल इथे उजव्या साईडला आहे. आणि बहुतेक ही इंद्रावती नदी आहे. आणि या अगोदरची नदी होती ती पामुल गोतम आणि परलकोटा या नद्या, 2 नद्या मिळून इथे येऊन संगम यांचं होतं. आणि इथे 3 नद्यांचं संगम आहे. तर बघा श्रीश आमचा इथे छान थोडा वेळ फोटोशूट वगैरे केले आम्ही. आणि नंतर दुसऱ्या साईडकडे जायला निघालो जिथे दुसरी नदी म्हणजे पामुल गोतम आणि परलकोटा नदी दिसणार. तिथे नदीचा पाण्याचा आवाज ऐका, एकदम निसर्गरम्य असं. श्रीश मजा आली नदीवर? मजा आली पाण्यात खेळायला तुला? हॅलो बोलून दे. हॅलो हॅलो गाईज मन मन ना. हॅलो गाईज. खेळणे आली होती दीदीची खेळणं आमच्या शेवटी. आता आपण कुठे चाललो? आता आपण चाललो एटापल्ली. झालं ना आता फिरून आज. आता घरी राहायचं, मस्ती करू. मस्त मस्त मस्त
आता आपला चालू आहे परतीचा प्रवास. बघ किती सुंदर जंगल असं दिसत आहे ना. आता परतीचा प्रवास चालू झाला. जंगल असं होतं, अंधारही लवकर पडला होता आणि त्या आमची गाडी जात. जानी मावशी काय काय बघितलं? काय बघितलं? आणखी किती अजगर पण होता ना. अजगर भालू होता ना तिथे. बघितलं ना तिकडे गेलो होतो आपण बघा. अजगर पाण्यामध्ये नव्हता. ते आता उन्हाळ्यामुळे आतमध्ये होते ते. हा नाहीतर मोठे मोठे आसवाला देते. आणि 6:15 वाजताच बघा किती अंधार गेलो होता आणि जंगल सुद्धा बघू शकता किती घाटात आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाय.